नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी तुमची मैत्रीण डॉक्टर दीपाली उमाळे। तर आज चला पटापट बी रेडी, टायटन युअर सीट बेल्ट्स, कारण आपण आज बघणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जर तुम्हाला जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी यासाठी अप्लाय करायचं असेल तर काय प्रोसेस आहे। तुम्हाला तर माहिती आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध रुग्णालये येतात। तर दरवर्षी वेगवेगळ्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ही ॲडमिशन प्रोसिजर असते। तर यावर्षी 2024-25 या कालावधीसाठी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय शीव म्हणजे सायन परिचारिका आस्थापना विभाग येथून ही जाहिरात काढण्यात आलेली आहे। सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रम 3 वर्षे फक्त महिला उमेदवारांकरिता ही जाहिरात असून दिनांक 1/8/2024 पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिचर्या प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरू होणाऱ्या सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमाकरिता प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांकडून मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच संगणकीय पद्धतीने विविध म्हणजे जे विहित नमुना दिलेला आहे त्या प्रपत्रांमध्ये अर्ज मागवण्यात येत आहे। तरी मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही हा अर्ज BMCच्या पोर्टलवरून कसं शोधू शकता। तर BMCच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा या सदरामध्ये GNM नर्सिंग ॲडमिशन या शीर्षकाखाली प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती व वेळापत्रक दिनांक 5/6/24 पासून उपलब्ध करून देण्यात येईल। याची मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपण गूगल ओपन करून त्याच्यामध्ये आपल्याला www.mcgm.gov.in असं टाईप करायचं आहे। नंतर ती वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे। ती वेबसाईट ओपन केली की आपल्याला दिसेल की आपल्यासमोर BMCचं जे पोर्टल आहे ते ओपन होणार आहे। तर नीट बघा, त्याच्यामध्ये आपल्याला हे जे 3 लाईन्स दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे इथे ऑप्शन्स दिले आहेत इंग्लिश आणि मराठी। तर आपण इंग्लिश ऑप्शन सिलेक्ट करू शकतो किंवा मराठीही। नंतर 3 डॉट्सवर आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फॉर प्रॉस्पेक्ट्स हे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर हे एक्सप्लोरचे इथे जो ॲरो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। तिथे तुम्हाला करिअर्स GNM कॅन्डिडेट्स हे ऑप्शन दिसेल, ते ओपन करायचं आहे आणि GNM कॅन्डिडेट्स GNM ॲडमिशन 2024-25 ॲडव्हर्टाइजमेंट याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आपल्याला ही जी ॲडव्हर्टाइजमेंट ओपन होणार आहे ती केअरफुली आपल्याला रीड करायची आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट रीड केल्यानंतर तुम्हाला हे दिसतंय की ॲडव्हर्टाइजमेंट रीड केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन आहे ते ओपन होणार आहे। सो मग तुम्ही ते ॲप्लिकेशन भरू शकता। याच्यामध्ये तुम्हाला वेगळे ऑप्शन दिसत आहेत। सर्क्युलर्समध्ये तुम्हाला एक प्रथम PDF दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉरिगेंडम सगळं दिलेलं आहे। त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे, GNM ॲडव्हर्टाइजमेंट आहे इंग्लिशमध्ये, त्यानंतर मराठीमध्ये आहे। त्यानंतर इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की आपण कसं ते फॉर्म फिल करायचं आहे। तुम्ही प्रॉस्पेक्ट्स पण PDF डाउनलोड करू शकता। त्यानंतर सगळं स्केड्यूल दिलेलं आहे तुम्हाला आणि शुद्धीपत्रक। सो हे सगळं तुम्ही प्रॉपर डाउनलोड करून त्यानंतरच सगळं इन्स्ट्रक्शन्स नीट वाचून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करू शकता। नोंद घ्यावी। तरी ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख ही 7 जून 2024 ते 20 जून 2024 ही आहे। तर खालील वेगवेगळ्या रुग्णालयांमधून एकूण ज्या संख्या असणार परिचारिका विद्यार्थिनींच्या भरतीसाठी ती इथे पूर्ण नमूद करण्यात आलेली आहे। तर रायस्मा रुग्णालय परेल,
तसेच लोटीमस रुग्णालय सायन, तसेच बावल नायर धर्मा रुग्णालय, डॉक्टर R.N. कूपर रुग्णालय, श्री हरिलाल भगवती रुग्णालय बोरिवली, असे 5 वेगवेगळ्या हॉस्पिटलसाठी ही एकत्र जाहिरात दिलेली आहे. तरी आपण बघूया की आपल्याला कसं हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आता आपल्याला कळलं की हा फॉर्म कसा भरायचा आहे. तरी हा फॉर्म व्यवस्थित सर्व आकलन करून घेऊन सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित त्याला जोडून तुम्हाला हे प्रोसीड करायचं आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमासोबत सार्वजनिक आरोग्य परिचर्या आणि प्रसूतीशास्त्र आंतरवासियतासहित 3 वर्षे अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. स्त्री उमेदवारांनी रुग्णालयांशी संलग्न असलेल्या निवासस्थानांमध्ये म्हणजेच वसतिगृहामध्ये राहणे अनिवार्य आहे. तर इथे सिलेक्ट झालेल्या विद्यार्थिनींना विद्यावेतन देखील मिळेल. दरमहा 100, तसेच दरवर्षी 10 रुपयाचं इन्क्रिमेंट, एकूण 3ऱ्या वर्षी 120 रुपये अधिक 340 गणवेश भत्ता अधिक 150 धुलाई भत्ता अधिक मोफत वसतिगृह निवासस्थान मोफत भोजन या व्यवस्था असतील. आता आपण बघूया की उमेदवाराची अर्हता काय आहे. तर उमेदवार हा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी व 2 म्हणजेच 12वी अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांसह PCBत कमीत कमी 40% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वरीलप्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाहीत तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाची कोणत्याही शाखेतील आणि कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक परीक्षा कमीत कमी 40% गुणांनी उत्तीर्ण करणाऱ्या खुल्या गटातील उमेदवारांना व कमीत कमी 35% गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय गटातील उमेदवारांचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या जागांतून सहाय्यकारी परिचारिका प्रसविका अभ्यासक्रम म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी सुधारित अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेल्या महाराष्ट्र परिचर्या परिषद व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा परावैद्यक शिक्षण मंडळ म्हणजे जे ANM पास झालेले कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 5% जागा या राखीव असतील. तसेच उमेदवार 10वी व 12वी इयत्ता परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळ उच्च माध्यमिक अथवा समतुल्य शिक्षण मंडळातून उत्तीर्ण झालेली असली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्येच 10वी व 12वी उत्तीर्ण केले असावे. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्च परीक्षा किमान 50 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेली असली पाहिजे. मराठी भाषा सुलभतेने लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. वयोमर्यादा दिनांक 31/7/2024 रोजी 17 ते 35 वर्षे ही वयोमर्यादा असून उमेदवारांचा जन्मदिनांक हा 1/8/1989 पासून दिनांक 31/7/2007 पर्यंत असल्यास प्रवेशास प्राप्त समजले जाईल. समुपदेशनासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने मूळ प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्जाची प्रत अर्ज शुल्क पावतीसह हजर राहावे लागेल. समुपदेशनाकरिता पात्र उमेदवारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व समुपदेशनासाठी म्हणजेच काउन्सिलिंगसाठी त्यांना कुठलाही वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही. समुपदेशन हे लोटीमस रुग्णालय म्हणजे सायन रुग्णालय शिव म्हणजे सायन येथे परिचर्या पाठ्यशाळा येथे घेण्यात येईल. तसेच सेवेच्या अटी देखील येथे नमूद केलेल्या आहेत. एकूण विद्यार्थ्यांची संख्या ही 350 असेल व त्याचे शासन नियमाप्रमाणे सामाजिक आरक्षण देखील यांनी नमूद केलेले आहे. विशेष नोंद भारतीय परिचर्या परिषद व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ म्हणजेच MSBNPE यांच्या ठरावानुसार सदर पदविका अभ्यासक्रम प्रशिक्षण कालावधी तसेच अभ्यासक्रमातील विषय बदलण्याची शक्यता आहे याची नोंद घ्यावी. जर एखाद्या उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, अनुसूचित माध्यमांचा अवलंब केल्यास किंवा तो या व्यक्तींची व्यवस्था केल्यास हे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरवण्यात येईल. तरी माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही
विचारपूर्वक व काळजीपूर्वक सगळी माहिती जाणून घ्या आणि हा फॉर्म भरा. ऑल द बेस्ट गाईज. बाय. टेक केअर. आणि अजून पुढे येणाऱ्या सगळ्या ॲडव्हर्टायझिंगसाठी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्या नर्सिंग A to Z चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. बाय. टेक केअर.